नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पीएम मोदींच्या आव्हानानंतर गोल्ड मार्केटमध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। घरातील सोन्यावर मिळते चांगल्या प्रकारची ऑफर। तर काय आहे मोदींचं आव्हान, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी नक्कीच असू शकतो आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना किमान 1 वर्ष सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलंय। अनेक लोकांनी याचं समर्थनही केलंय, कारण हा निर्णय देशहितासाठीचा महत्वाचा निर्णय मानला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच सोन्यावर मोठी घोषणा केली। त्यांनी देशातील अर्थव्यवस्था आणि फॉरेन रिझर्व्ह मजबूत ठेवण्यासाठी लोकांना वर्षभर नवं सोने खरेदी न करण्याचं आवाहन केलं। पंतप्रधानांच्या या आवाहनाला देशभरातून मोठं समर्थन मिळत असल्याचं दिसतंय। यासोबतच मोठे ज्वेलर्सही परदेशामधील आयात कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे समर्थन करत असल्याचे दिसत आहेत। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवणे आणि परदेश मुद्रा भंडार वाचवण्यासाठी लोकांना आपली अपील केला आहे की त्यांनी 1 वर्ष नवीन सोनं खरेदी करू नये। या अहवालाला देशभरातून समर्थन मिळालं। यासोबतच मोठे ज्वेलर्सही सरकारच्या सोनं आयात करण्याच्या प्रयत्नांना साथ देत आहे। तर त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन लक्षात ठेवत देशातील प्रमुख कंपनी तनिष्के ओल्ड गोल्ड न्यू इंडिया नावाने एक मोठं अभियान सुरू केलंय। कंपनीने घोषणा केली की तुम्ही कुठूनही कमीत कमी 9 कॅरेट सोनं आलं तर ते तुमच्या जुन्या सोन्याच्या बरोबरीच्या मूल्यांचं नवा दागिना कोणत्याही कपातीशिवाय देतील। या योजनेमुळे जुनं सोनं ठेवणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होईल। यासोबतच एक दुसरी मोठी कंपनी कल्याण ज्वेलर्सनेही पंतप्रधानांच्या आव्हानाला लक्षात घेत राष्ट्र पहिले भारत के लिए सोना नावाने एक स्पेशल प्रोग्राम सुरू केलाय। परदेशी सोन्याची आयात कमी करण्याच्या उद्देशाने कंपनीने आपल्या 342 स्टोअर्सवर जुन्या सोन्याच्या बदल्यात आकर्षक ऑफर्स देते। यासोबतच ते लोकांना 18 कॅरेटचे हलके आभूषणांकडे प्रोत्साहित करत आहेत। दागिन्यांच्या दुकानात आता ग्राहकांना आपल्या घरात ठेवलेल्या किंवा तुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांना रिसायकल करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे। यामुळे देश परदेशी सोन्यावर आपलं अवलंबित्व कमी करू शकेल। तुमच्या घरात पडलेले जुने दागिने आता देशाची अर्थव्यवस्था मजबूत बनवण्यात महत्वाचं माध्यम बनतील। भारतातील एकूण इम्पोर्ट मध्ये सोन्याची हिस्सेदारी जवळपास 6 ते 10% आहे। या मोठ्या आयातीमुळे देशाच्या चालू खात्यातील नुकसानीवर मोठा दबाव येतोय। त्यामुळे व्यापारी सरकारच्या रिसायकल उद्दिष्टाला पूर्ण पाठिंबा देत आहे आणि नवीन सोन्याची आयात नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। तर मित्रांनो, आपल्याला न्यूजच्या रिपोर्टरनुसार जिओजीत इन्व्हेस्टमेंटचे रिसर्च हेड हरीश व्ही म्हणाले की टॅरिफ वाढल्याने सोन्याच्या खरेदीत किरकोळ घट होऊ शकते। यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। यासोबतच जागतिक तणावाच्या काळामध्ये सोन्याला नेहमीच एक सुरक्षित गुंतवणूक मानलं गेलंय। त्यांनी असा इशाराही दिलाय की करवाढीमुळे सोन्याच्या तस्करीचा धोकाही निर्माण होऊ शकतो। मोदींच्या या पुढाकारामुळे गोल्ड इंडस्ट्रीमध्ये नवीन हालचाली निर्माण झालेल्या आहेत। गुंतवणूकदार आणि ग्राहक आता जुन्या सोन्याला महत्त्व देत आहेत, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतोय। लोक नवीन सोन्याऐवजी जुन्या सोन्याला नव्या रूपात बदलून सरकारच्या आव्हानाला पाठिंबा देत आहेत। तर मित्रांनो, आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्यासाठी नरेंद्र मोदीजींनी हे आव्हान दिलंय आणि हे सगळ्यांच्या फायद्याचं ठरू शकतं। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।